Good morning, friends. I am Dr. A. Kulkarni, Head Department of Commerce, Gopalkrishna Gokhale College, कोल्हापूर. या आधीच्या 3 व्हिडिओ लेक्चरमध्ये मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमधील भावनिक बुद्धिमत्ता हा घटक आपण पाहिलेला आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्यामधील भावना म्हणजे काय, बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि भावनिक बुद्धिमत्ता हे 3 घटक आपण अभ्यासलेले आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला नेतृत्व करण्याकरिता भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येतो आणि नेतृत्वामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व कसे आहे हे आपण अभ्यासायचं आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रामुख्यानं नेतृत्वाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त ठरणारी संकल्पना आहे. असं म्हटलं जाते की फक्त बुद्धिमान असून चालत नाही, नेतृत्व करत असताना फक्त बुद्धिमान असून चालत नाही, तर भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असलं पाहिजे किंवा आपल्याकडं भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स असला पाहिजे. म्हणजेच आपण फक्त हुशार आहे, खूप हुशार आहे, अत्यंत तल्लख बुद्धीचा आहे म्हणून तुम्ही नेता बनू शकत नाही. तर तुमचं नेतृत्वामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा हा बुद्धिमत्तेपेक्षा अधिक असतो, तुमच्या बुद्धीपेक्षा अधिक असतो. म्हणून आपण नेहमी पाहतो की बरेचसे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती या फार हुशार असतात असं नाही आहे, अत्यंत हुशार असतात असं नाही आहे, परंतु त्या भावनिकदृष्ट्या सक्षम असतात, भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असतात, म्हणून ते चांगले नेते बनत असतात. त्यामुळं व्यवस्थापनाच्या दृष्टीनं भावनिक बुद्धिमत्ता हा घटक आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. पॅरेटोने जे वेगवेगळे सिद्धांत मांडले होते त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, तो म्हणजे 80-20 80-20 हा सिद्धांत. व्यवस्थापन करायचं असेल किंवा समय व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट आपण करत असताना तो सिद्धांत त्यांना मांडलेला होता. त्याच्यामध्ये 20% कामं 80% पैसा मिळवून देतात किंवा 20% कामं ही महत्त्वाची असतात, बाकी 80% ही फारशी महत्त्वाची नसतात, असा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. तो सिद्धांत इथं देखील लागू पडतो. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये 20% वाटा हा त्याच्या बुद्ध्यांकाचा असतो, तर 80% वाटा हा भावनिक बुद्धिमत्तेचा असतो. म्हणजेच तुमच्याकडं फार मोठी बुद्धी आहे किंवा आवश्यक आहे असं नाही आहे, तर तुम्ही भावनिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे, बुद्धिमान असलं पाहिजे. अशा व्यक्ती फार बुद्धिमान असून चालत नाहीत, तर भावनिक बुद्धिमत्ता त्यांची महत्त्वाची असते. आणि भावनिक बुद्धिमत्ता जर अंगीकारायची असेल तर पहिल्यांदा स्वत्वाची जाणीव असली पाहिजे, भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे, सामाजिक संबंध राखता आले पाहिजेत, सकारात्मक विचार असले पाहिजेत आणि आशावाद असला पाहिजे. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता जर जोपासायची असेल तर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आता भावनिक बुद्धिमत्ता का महत्त्वाची आहे नेतृत्व करत असताना, तर चांगलं कार्य पर्यावरण निर्माण करण्याकरिता भावनिक बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते. ज्यावेळी आपल्याला मोठे बदल करायचे असतात, बदलांना सामोरा जायचं असतं, त्यावेळी तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो आणि त्यातमध्ये पुन्हा बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्तेचा इथं कस लागत असतो. तर त्या दृष्टीनं आपल्याकडं किंवा नेतृत्वाकडं भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. त्यानंतर भावनांचं नियंत्रण करण्याकरिता देखील भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक असते. चांगले संबंध निर्माण करण्याकरिता भावनिक बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते. आता व्यवस्थापक किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती, अशा व्यक्तीला अनेक लोकांशी संपर्क साधावा लागतो. त्यामध्ये कर्मचारी असतील, व्यवस्थापकीय मंडळ असेल, वरिष्ठ व्यवस्थापक असतील, कनिष्ठ व्यवस्थापक असतील, भागधारक असतील, या सगळ्यांशी संवाद साधणं आवश्यक असतं आणि चांगले संबंध निर्माण करणं आवश्यक असतं. तर याकरिता भावनिक बुद्धिमत्ता ही महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणं, व्यवस्थापन म्हटल्यानंतर प्रेरणा देणारी व्यक्ती असते, तर प्रेरणा देण्याच्या दृष्टीनं त्या व्यक्तीकडं भावनिक बुद्धिमत्ता असली पाहिजे. आता भावनिक बुद्धिमत्तेची प्रतिमानं कुठली कुठली असतात हे आपण अभ्यासायचं आहे.
तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय हे आपण पाहिलेलं आहे. परंतु भावनिक बुद्धिमत्ता वापरायची असेल किंवा भावनिक बुद्धिमत्तेचा वापर करायचा असेल तर 4 गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात हे पाहिलं पाहिजे. त्यातल्या 4 गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भावना ओळखणे, पर्सिव्हिंग द इमोशन्स. दुसरी गोष्ट भावना समजून घेणे, अंडरस्टँडिंग इमोशन्स. तिसरी गोष्ट आहे भावनांचा उपयोग करणे, यूजिंग दी इमोशन्स. आणि सगळ्यात शेवटी भावनांचं व्यवस्थापन करणं. आता आपण भावनिक बुद्धिमत्ता हा घटक नेतृत्वाच्या दृष्टीनं, व्यवस्थापकाच्या दृष्टीनं आपण बघतो आहे. त्यामुळे व्यवस्थापकाचा ज्याच्याशी संबंध येतो, मग ते कर्मचारी असतील, वरिष्ठ व्यवस्थापन असेल किंवा इतर घटक असतील, या व्यक्तींच्या भावना ओळखणं, पर्सिव्हिंग दी इमोशन्स हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कोणाला काय वाटतं हे समजून घेता आलं पाहिजे. हे पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. म्हणजेच अनेक कर्मचाऱ्यांशी ज्यावेळी संपर्क येतो किंवा इतर लोकांशी संपर्क येतो तर त्याच्या मनामध्ये कोणती भावना आहे ही पहिल्यांदा त्या व्यवस्थापकाला ओळखता आली पाहिजे. त्यानंतर ओळखल्यानंतर फक्त ओळखून चालणार नाही तर ती समजून घेणं आवश्यक आहे. कारण बरेचसे निर्णय घेत असताना लोकांच्या मनामध्ये काय आहे, काय चाललेलं आहे हे समजून घेता आलं पाहिजे. फक्त ओळखून चालणार नाही. समोरची व्यक्ती आहे, बघतोय आपण तिच्याकडे, परंतु ती बघत असताना त्याच्यामध्ये काय चाललं आहे, आपण त्याच्यामध्ये मनामध्ये असलेली चलबिचल आपल्याला समजू शकते किंवा सहजपणे दिसू शकते, परंतु ती समजून घेता आली पाहिजे. ही ज्यावेळी समजून घेईल त्यावेळी ती व्यक्ती चांगलं नेतृत्व म्हणून मान्य केली जाते. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे भावनांचा उपयोग करणं. लोकांच्या भावना कशा आहेत किंवा कर्मचाऱ्यांच्या भावना कशा आहेत हे ओळखून नुसतं चालत नाही किंवा समजून चालत नाही, तर त्याचा उपयोग निर्णय प्रक्रियेच्या दृष्टीनं इथं करता आला पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून या ठिकाणी या भावनांचा उपयोग करता आला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आता भावनांचं व्यवस्थापन म्हणजे काय? अनेक प्रकारच्या भावना असतात. कधी काही राग येतो आपल्याला, त्या ठिकाणी मत्सर वाटू शकतो. तर अशा वेळी त्या तुमच्या भावना ज्या आहेत वेगळ्या प्रकारच्या, त्याच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, त्यांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आणि स्वतःच्यावर नियंत्रण किंवा त्या व्यक्तीकडं नियंत्रण फक्त असून चालत नाही, तर लोकांच्या भावनांवर पण नियंत्रण इथं त्यांचं पण व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे. आता असं जर व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याकडं त्या व्यक्तीकडं मूलभूत स्वरूपाची कौशल्य असावी लागतात, भावनिक स्वरूपाची कौशल्य असावी लागतात. आता ही कौशल्य 4 प्रकारची मांडलेली आहेत. ती म्हणजे एक पर्सनल कॉम्पिटन्स, स्वतःच्या भावना, त्या व्यक्तीकडं असणाऱ्या भावना. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक भावना किंवा समाजाप्रती असलेली भावना. त्यानंतर लोकांशी संपर्क साधणं, रिलेशनशिप मॅनेजमेंट. आणखी सेल्फ अवेअरनेस. त्या व्यक्तीनं स्वतःकडं पहिल्यांदा बघायला शिकलं पाहिजे. व्हॉट आय सी, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये काय आहे, स्वतःच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हा अवेअरनेस त्याच्याकडे असला पाहिजे. त्याला स्वयंसिद्ध अवस्था असं त्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये स्वतःला नेमकं काय पाहिजे आणि काय साध्य करायचं आहे याच्याबद्दल तो पूर्णपणे सक्षम असला पाहिजे. त्याचं मन चलबिचल असून चालणार नाही, तर स्वत्वाची जाणीव त्याच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट. स्वतःचं व्यवस्थापन त्याला करता आलं पाहिजे, स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. म्हणजेच फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही, तर आपल्या ज्या भावना आहेत त्यांना आवर घालणं, त्याला विशिष्ट दिशेनं नेणं, सकारात्मक दृष्टीने नेणं, याचं व्यवस्थापन त्या व्यक्तीला करता आलं पाहिजे. व्हॉट आय डू. त्यानंतर तिसरा जो घटक आहे, स्वतःला ओळखलं, स्वतःचं या भावनांचं नियंत्रण केलं तर तेवढ्यापुरतं मर्यादित असून चालणार नाही, तर समाजाप्रती त्याचे व्यवस्थापन किंवा समाजाप्रती देखील त्याची जाणीव असली पाहिजे, सोशल अवेअरनेस असला पाहिजे आणि त्या समाजाशी
संबंधित तुम्ही इथं कामं केली पाहिजेत. आता व्यवस्थापकाच्या दृष्टीने जो समाज असतो, तो समाज म्हणजे त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती. त्यामध्ये कर्मचारी असतील, भागधारक असतील, वरिष्ठ व्यवस्थापक असतील. ह्या व्यक्तींच्या भावना, या व्यक्तींचे विचार हे समजून घेता आलं पाहिजे आणि त्याबद्दलची तशा प्रकारची आत्मीयता त्याच्याकडे असली पाहिजे. आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे रिलेशनशिप मॅनेजमेंट, व्यवस्थापन करणं, लोकांशी संबंध राखणं किंवा सहसंबंध व्यवस्थापन असं म्हटलं जातं. हे सहसंबंध व्यवस्थापन देखील त्याला करता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी फक्त संवाद होतो, परंतु या ठिकाणी संवाद असून चालणार नाही, तर त्या ठिकाणी रिलेशनशिप किंवा सहसंबंध असला पाहिजे. हे सहसंबंध ज्याला साधता येतो तीच व्यक्ती या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करू शकते. आता भावनिक बुद्ध्यांक किंवा भावनिक बुद्धिमत्ता जर वाढवायची असेल, विकसित करायचे असेल, तर नेमकं काय करायला लागतं हे आपण या स्लाईडमध्ये बघणार आहोत. हाऊ टू डेव्हलप ए हायर सेन्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. तर त्याच्यामधला पहिला जो घटक आहे तो म्हणजे यू शुड बिकम इमोशनली लिटरेट. भावनिकदृष्ट्या आपण शिक्षित असलं पाहिजे. लेबल युअर फिलिंग्स रादर दॅन लेबलिंग पीपल ऑर सिच्युएशन्स. तुम्ही स्वतःच्या भावनांवर नियंत्रण राखलं पाहिजे. दुसऱ्याला दोष बसण्यापेक्षा किंवा दुसऱ्याला वेगवेगळे लेबल्स लावण्यापेक्षा स्वतः आपण काय आहे हे पाहिलं पाहिजे. त्यामध्ये असं म्हटलं आहे, आय फील इन्स्टेड ऑफ आय नो. आय नो म्हणजे मला माहिती आहे, हे सगळं हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, ते माहिती आहे असं म्हणून चालणार नाही. तर मला असं वाटतं, माझं असं मत आहे, हे म्हणणं इथं आवश्यक असतं. म्हणजेच दुसऱ्यावर आपल्या भावना न थोपवता आपण ज्या भावना आहेत त्या सहजपणे, संयत दृष्टीनं दुसऱ्यांना सांगणं गरजेचं असतं. आय फील हा घटक इथं महत्त्वाचा आहे. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन थॉट्स अँड फिलिंग्स. एखादी गोष्ट लोकांवर थोपवण्यापेक्षा किंवा मांडण्यापेक्षा किंवा विचार मांडण्यापेक्षा ते विचार समजून घेणं हे इथं आवश्यक आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला सेपरेट करता आल्या पाहिजेत. एक विचार कुठले आहेत आणि भावना कुठल्या आहेत, फिलिंग्स काय आहेत. म्हणजे आपण विचार मांडू शकतो, परंतु विचार मांडले म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीला पटतील असं नाही. तर त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना पोचवणं आवश्यक असतं. विचार पोचवण्यापेक्षा भावना पोचवणं हे इथं आवश्यक असतं. तिसरा जो घटक आहे, टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर फिलिंग्स. तुमच्या ज्या भावना आहेत त्या जबाबदार स्वरूपाच्या असल्या पाहिजेत, जबाबदारीनं मांडता आल्या पाहिजेत, जबाबदारीच्या भावना असल्या पाहिजेत. म्हणजेच ज्यावेळी आपण एखादी भावना मांडतो ती जबाबदारीनं मांडता आली पाहिजे. मी ती कशी तरी कोणत्याही वेळी मांडणं इथं चालणार नाही. तर त्याच्यामध्ये जबाबदारी असली पाहिजे स्वतःची. नंतर यूज फिलिंग टू सेट अँड अचीव गोल्स. या भावनांचा जो वापर करायचा आहे तो विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याकरिता, लक्ष्य साध्य करण्याकरिता हा केला पाहिजे. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी या भावनांचा वापर केला पाहिजे, वाईट गोष्टींसाठी वापर करून चालणार नाही. यूज युअर फिलिंग्स टू हेल्प मेक डिसिजन. भावना का वापरायच्या, भावनिक बुद्धिमत्ता का वापरायची, तर विशिष्ट निर्णय घेण्याकरिता या भावना आपण वापरत असतो. त्यानंतर फील एनर्जाइज्ड नॉट अँग्री. एखाद्या भावना व्यक्त करत असताना एनर्जीचा वापर करा, अँगर किंवा रागाचा इथं वापर करू नका. म्हणजे रागावून चालणार नाही. दुसऱ्याला समजावून सांगायचं असेल तर फक्त राग करून चालणार नाही, तर संयतपणे ह्या भावना मांडणं, समजावून देणं आवश्यक असतं. त्यानंतर व्हॅलिडेट अदर पीपल्स फिलिंग. म्हणजे दुसऱ्या व्यक्तींच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेणं इथं आवश्यक असतं. त्या भावनांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. एखाद्या व्यक्तीला काही मत मांडायचं असेल तर ते मत मांडत असताना ती काय म्हणते, जरी ती चुकीचं म्हणत असली तरी ती काय म्हणते तिचा विचार काय आहे हे समजून घेणं आवश्यक असतं. हे फिलिंग इथं आवश्यक असतं. त्यानंतर डोंट ॲडवाईज, डोंट कमांड, डोंट कंट्रोल, क्रिटिसाइज, जज, लेक्चर टू अदर्स. हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. दुसऱ्याला सल्ले देत बसू नका.
तुमचा भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला वाढवायची असेल तर दुसऱ्याला फुकटचे सल्ले आपण ज्याला म्हणतो ते फुकटचे सल्ले देऊ नका. दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्याला क्रिटिसाइज करू नका किंवा एखादं मत प्रत्यक्षपणे मांडू नका किंवा दुसऱ्याला नुसतं लेक्चर देऊ नका. तर त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. दुसऱ्या व्यक्तीला इथं समजून घेणं आवश्यक आहे. जर आपण सल्ला देत बसलो, नियंत्रण करत बसलो, दुसऱ्यांना सांगत बसलो, काही वेळ काही क्षणापुरत्या त्या व्यक्ती त्या ऐकून घेतील, परंतु नंतर त्या ऐकून घेतील असं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपण एखादा लेक्चर देतो किंवा एखादा विचार मांडतो, लोक ऐकतात कारण तुमचं अधिकारपद असतं, ते ऐकलं जातं, परंतु नंतर तो विचार सोडून दिला जातो. म्हणजेच तुम्ही जरी भावना पोचवण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील तो पुरेसा ठरत नाही. आपण जे बोललेलं आहे ते त्यांनी ऐकायची इच्छा असेल तर त्याची भावना जी आहे ती देखील ऐकून घेतली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा घटक आहे अवॉइड पीपल हू इनव्हॅलिडेट यू. ज्या व्यक्ती तुम्हाला महत्त्व देत नाहीत किंवा तुमच्या भावनांची कदर करत नाहीत त्या व्यक्तींना शक्यतो टाळा. त्या व्यक्तींना निग्लेक्ट करा. एकतर निग्लेक्ट करता आलं पाहिजे किंवा टाळता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी इथं आवश्यक आहेत ज्याच्यामुळं आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढू शकते.